हाय हॅलो नमस्ते. आज आपण देविकाचं बोरनार करणार आहोत, तर त्याचीच तयारी चालू आहे. तर तुम्ही बघू शकता देविकाचं बोरनान करतोय आपण आणि ते शेवटपर्यंत बघा. देविका कशी करते काय करते. आत्तापासूनच ती खरं तर रडते खूप, कारण की तिची झोप झाली नाहीये. मग आता तिची तयारी चालली आहे बोरनांची करायची. आता चला आपण तयारी करूया. तुम्हाला माहीत आहे का, बोरनान हा महाराष्ट्र मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या काळात लहान मुलांसाठी केला जाणारा एक आनंददायी व पारंपरिक सांस्कृतिक सोहळा आहे. यामध्ये आपण बाळाला बोरं, उसाचे तुकडे, चिरमुरे, मिठाई व चॉकलेट यांनी न्हाण घातले जाते. हा एक प्रकारे शिशुसंस्कार असून बाळाला निसर्गाशी जोडण्यासाठी व त्यांच्यावर कृष्णेसारखे प्रेम करण्यासाठी हा विधी साजरा केला जातो. बोरनांबद्दल सविस्तर आपण माहिती सांगू. म्हणजे कशासाठी बोरनान करतात किंवा काय. बोरनान कुठल्या काळात करतात. साधारणपणे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा सोहळा केला जातो, आवर्जून साजरा केला जातो. उद्देश म्हणजे त्याचा काय, लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना दृष्ट लागू नये म्हणून हा विधी केला जातो. लहान मुलांना कृष्णाची किंवा राधेची वेशभूषा करून त्यांना सजवले जाते. बाळाची पूजा करून तिला सुंदर कपडे परिधान केले जातात. बाळाच्या डोक्यावर बोर, उसाचे तुकडे, चिरमुरे व मिठाई, चॉकलेट आणि काही वेळेस रत्नही एकत्र करून न्हाण घातले जाते. या मिश्रणाला लूट असे म्हणतात, जी इतर मुले गोळा करतात. महत्त्वाचा सण बदलत्या ऋतूशी बाळाशी नाळ जोडण्यासाठी आणि सामाजिक स्नेह वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. बोरनांमुळे लहान मुलांना निसर्गाच्या घटकाची बोरं, ऊस ओळख होते आणि या मजेत त्यांचा सामाजिक विकासही होतो. बोरनान आपल्याला म्हणजे लहान मूल 1 वर्षाचे ते 5 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता. 1 वर्षानंतर ते 5 वर्षापर्यंत तुम्ही ते बोरनान लहान मुलांचं करू शकता. अशा प्रकारे आपण देविकाचं बोरनानची तयारी करतोय. ती खूप रडत होती आणि गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साध्या पद्धतीनं तिचं बोरनान केलंय. कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप मजा आली ह्या गोष्टी करताना, कारण की आमच्यामध्ये लहान बाळ म्हणजे ही देविकाच आहे आणि तिच्यासाठी आम्ही हा साध्या पद्धतीचं बोरनान केलं आहे. आता पुढच्या वर्षी बघू, नियोजन करून छान छान गोष्टी करू. थोडक्यात आम्ही तयारी करून ह्या गोष्टी केल्यात. आणि ती आधी तर खूप रडत होती, तिची झोप पूर्ण नव्हती झाली. त्याच्यामुळे तिच्यासाठी ह्या गोष्टी आम्ही नवीनच आहेत. जसं आता तिला मागच्या वर्षी केलं तेव्हा तिला एवढं कळत नव्हतं, पण ह्या वर्षी तिला जरा तरी कळतंय. कशी बघा छान छान करते. तांदूळ खात होती ती, तिच्या डोक्यावर टाकलेलं उचलून खात होती ती. आणि शॉर्टकटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पटपट केल्यात. जर तुम्हाला आवडल्या तर नक्की कमेंट करून सांगा. तिच्यामध्ये जी चिल्लीपिल्ली होती, जेव्हा तिच्या अंगावरून आम्ही चिरमुरे हे केले, टाकले सगळ्या ह्याच्यात, तेव्हा मुलांची अक्षरशः इतकी घाई झाली चॉकलेट हे उचलायसाठी की आमच्या देवांशने तर अक्षरशः सगळे चॉकलेट, देवांशने आणि चिवूने चॉकलेट खूप उचलली. ही चिवू हिने इतकी चॉकलेट उचलली. बाकीचं काही तिने उचललं नाही, बिस्किटं वगैरे काय घेतलं नाही, पण तिने चॉकलेट जास्त घेतलेत. देवांशने पण घेतले. आणि आरव आमचा नेमका ऐन मुमेंटला खाली गेला. त्यांची जरा मस्ती चाललेली, त्याच्यामुळे त्याच्या मम्मीने, ही त्याची आरवची मम्मी, हिने त्याला घेऊन गेली खाली. त्याच्यामुळे आरवला काही चॉकलेट वगैरे भेटलं नाही. देविका कशी बघते बघा. खूप मजा केली.
आणि आता आम्ही तिचा अंशवण झालेला आहे, तिला ओळून झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही ती प्रोसेस करतोय वरतून चिरमुरे वगैरे टाकण्याची. तुम्ही बघू शकता कशी बघते माझी म्हस. लय भारी आहे देविका आमची, हट्टी लय हट्टी. ते हिला टाकून बघा. आता लहान ही टाकल्यानंतर आम्ही तिच्या अंगावरती हे लूट केल्यानंतर चिरमुऱ्याची, त्याच्यानंतर लहान पोरं सगळी आमची चिल्लीपिल्ली गँग सगळी गोळा होऊन ती चॉकलेट असे घेतात. तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघा, मी दाखवलंय कोणी किती काय उचललंय. आमचा देवांश तर पुढे पुढे गेला. पहिली चॉकलेट देवांश आणि चिवूने उचलली. अंशू चुरमुरेच घेत बसलाय. आता ती सांगते कोणी चॉकलेट घेतलीत. दादानी घेतली चॉकलेट. ती बघा कशी दाखवते आता बघा चॉकलेट. देवांशने तर पूर्ण चॉकलेट भरून घेतले. चिवूने ओंजळभर घेतली. अंशूने माझ्या 2-4च घेतलेली. अतुलने थोडीशीच घेतलेली. ही सगळी आमची गँग आहे जी बोरनान करायला आलेली. हा भाऊ माझा चेतन, सायली, ह्या शेजारच्या ताई आहेत पल्लवी ताई, ही आई माझी, तिला मी काकी म्हणते. ही आमची देविका आणि अशा प्रकारे आपण आज देविकाचं बोरनान केलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि कमेंट सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. असेच सोबत कायम राहा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.